नमस्कार मित्रांनो, आज आपण छानपैकी जमलो आहोत उन्हाळ्यामध्ये खेळाडूंनी विशेष पद्धतीने काय काळजी घ्यायची याच्यावरती समजून घेण्यासाठी. आता उन्हाळ्यात होतं काय, बाहेर खूप तापलेलं असतं, संध्याकाळी तुम्ही खेळायला येताना थोडंसं पाणी मारता, पाणी मारलं की सगळी जमिनीची धग बाहेर पडायला लागते, सगळं गरम असतं. तुम्ही खूप आता आपल्याकडे बॉक्सिंग खेळणारी मुलं असतात, इतर काही खेळ खेळणारी मुलं असतात, सुरुवातीला वॉर्मिंग अप होतो, खूप जास्त प्रमाणात एक्सरसाइज करतात. या सगळ्यांच्यामुळे डिहायड्रेशन खूप जास्त होत असतं. आपल्या शरीराचं टेम्परेचर नियंत्रित राहावं आणि आपलं सगळं व्यवस्थित सुरळीत चालावं यासाठी आपल्या शरीरावरती सतत एक घामाचा छोटासा थर येत असतो आणि त्याच्यामुळे आपलं तापमान नियंत्रित राहत असतं. पण याच्यामधनं खूप जास्त पाणी आणि घामामधनं क्षार निघून जातात. हे सगळे रिस्टोअर कसे करायचे? ते जर रिस्टोअर नाही केले ना तुम्ही, तर तुम्हाला पायामध्ये क्रॅम्प येतात किंवा चालताना अडचण येते, कधी कंबर दुखते, पाय आखडतो, मान आखडतो, हे सगळे प्रॉब्लेम सुरू होतात. हे सगळे प्रॉब्लेम जर सॉल्व्ह करायचे असतील ना, तर पाणी व्यवस्थित प्यायचं. आता जेवढं पाणी आपण साधं पाणी पितो, ते साधं पाणी युरिन मधनं बाहेर निघून जातं. घामामधनं पण पाणी निघून जातं, पण घामामधनं एक्स्ट्रा म्हणजे मीठ निघून जातं. ते मीठ रिस्टोअर करण्यासाठी तुम्ही काहीतरी प्रयत्न करताय. मीठ हे शरीरामध्ये पाणी धरून ठेवतं. मग हे मीठ येण्यासाठी काय करायचं? थोडं जास्त मीठ टाकलेलं सरबत प्यायचं. ते तुम्हाला चांगली मदत करतं. नारळाचं पाणी प्यायचं. नारळाच्या पाण्यामध्ये पोटॅशियम असतं. पोटॅशियम पण पाणी धरून ठेवायला खूप चांगली मदत करतं. उन्हाळ्यामध्ये येणारी जी फळं असतात ना, कलिंगड, खरबूज, आता हनुमान जयंती आली, सगळीकडे खरबूज मिळायला लागतील. खरबूज हे पूर्णतः वाळवंटात किंवा नदीच्या काठावरती असलेल्या वाळूमध्ये येणारं फळ आहे. याच्यामध्ये पाणी धरून ठेवण्यासाठीची इलेक्ट्रोलाइट खूप जास्त प्रमाणात असतात. म्हणून तुम्हाला हे खायला पाहिजे. द्राक्ष तसं आपण बघितलं तर फेमस द्राक्ष ज्या भागातली आहेत ते सर्व दुष्काळी भाग आहेत किंवा कमी पाण्याचे भाग आहेत. कमी पाण्यातही पाणी धरून ठेवण्याची जे साठीचे इलेक्ट्रोलाइट लागतात ते सगळे द्राक्षामधून तुम्हाला मिळतात. म्हणून हे सगळं खाण्यावरती पूर्ण नियंत्रण ठेवायचं. आपल्याला क्रॅम्प नाही आले पाहिजे आणि आपल्याला खेळताना कुठलाही त्रास नाही झाला पाहिजे. या सगळ्याच लक्षपूर्वक नियोजन करून आपल्याला खेळायचंय.